नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजची ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे, कारण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि जवळपास 52 लाखांहून अधिक शेतकरी बांधवांचा गुढीपाडवा गोड झाला आहे. होय, अगदी बरोबर ऐकताय तुम्ही. सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 2022 ते 2025 या 4 वर्षांमधील थकलेला पीक विमा 15,000 रुपये असे एकूण तब्बल 17,000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आणि ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून दिवसभरात टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की पैसे कोणाला मिळणार, कोणत्या अटी आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे येणार आणि तुमच्या खात्यात पैसे कधी येणार. तर सर्वात आधी मोठा अपडेट म्हणजे सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये पीक विमा भरलेला आहे आणि ज्यांना अद्याप पूर्ण रक्कम मिळाली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आजपासून जमा होत आहे. म्हणजेच 2 वेगवेगळ्या योजनांचा लाभ एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठा आनंदाचा माहोल पाहायला मिळत आहे. पण इथे एक महत्त्वाची अट आहे आणि ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे, फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जर तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 रुपये आले असतील तरच तुम्हाला नमो शेतकरीचे 2,000 आणि पीक विम्याचे 15,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असणं आवश्यक आहे, फार्मर आयडी वैध असावा आणि पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पैसे नेमके कधी येणार. तर सरकारने यासाठी 3 टप्पे ठरवले आहेत. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि तिसरा टप्पा संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यात सकाळी पैसे येतील, काहींना दुपारी येतील तर काहींना रात्रीपर्यंत पैसे जमा होतील. पण आज एकाही पात्र शेतकऱ्याला वंचित ठेवले जाणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बँकांबाबतही मोठं अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस, जिल्हा सहकारी बँक किंवा इतर सरकारी बँकांमध्ये आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होण्याची शक्यता आहे, कारण या बँकांना आधी निधी वर्ग करण्यात आला आहे आणि बँकांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे येणार. तर पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, देलगूर, धर्माबाद, हदगाव या भागांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, काटोल, सावनेर, कामठी या भागांमध्येही पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ या भागांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई या भागांमध्येही पैसे जमा होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, मलकापूर, देऊळगाव राजा या भागांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखांदूर आणि लातूर जिल्ह्यातील निलंगा, चाकूर, देवणी या भागांमध्येही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारने या संपूर्ण प्रक्रियेसाठी तब्बल 3200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी आधी विमा कंपन्यांना देण्यात आला आणि त्यानंतर कंपन्यांनी बँकांना निधी वर्ग केला आहे. त्यामुळे आता थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ नाही, त्यामुळे पैसे थेट खात्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बँकांचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पैसे जमा होण्यात उशीर झाला होता, पण आता सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानेच पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका, कारण प्रक्रिया अजून सुरू आहे. तुमच्या खात्यात आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत पैसे येऊ शकतात. त्यामुळे वारंवार बँक बॅलन्स चेक करत राहा. आणि जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला देखील 17,000 रुपयांचा लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.